मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना मोठी गुड न्यूज आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता आपली ई-केवायसी करण्याकरिता मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे. 31/12/2025 पर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता आपली ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. परंतु ज्या महिलांचे पती नाही, वडील नाही, ज्या एकल महिला आहेत, त्यांना ई-केवायसी करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे की दुसरे आधार कार्ड कोणाचे लावायचे, तर त्या महिलांनी आपली ई-केवायसी कशी पूर्ण करायची याविषयी सुद्धा JR मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर नवीन JR मध्ये ई-केवायसी कशी करायची याविषयी काय माहिती दिलेली आहे याविषयी सविस्तर आपण समजून घेणार आहोत. हे समजून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, अशा प्रकारचा हा JR आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत तर अशा प्रकारे हा नवीन JR काढण्यात आलेला आहे. ई-केवायसीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामध्ये पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, दिनांक 18 नोव्हेंबर 2025 चा हा JR आहे. तर पहा, JR मध्ये काय दिलेले आहे सविस्तर या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर पहा, JR मध्ये काय माहिती दिलेली आहे या ठिकाणी आपण सविस्तर समजून घेऊ. तर पहा, प्रस्तावनामध्ये काय म्हटलेले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. पहा, या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जी लाभार्थी महिला आहे त्याच्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया करण्यास दिनांक 18/11/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढावलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्याकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता पहा, शासन परिपत्रक यामध्ये काय म्हटले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर पहा, आधी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरिता वेळ देण्यात आला होता. परंतु या दिलेल्या कालावधीमध्ये सर्व महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. याचाच विचार करून राज्य सरकारने पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ करून नवीन JR काढलेला आहे. तर पहा, या ठिकाणी या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. म्हणजेच पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ज्या महिलेचे पती नाही, वडील नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांनी पतीचे किंवा वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र याची सत्यप्रत अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे आणि आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आता पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या
प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO यांचे मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। तदनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्या मार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी। तर पहा, या ठिकाणी 3 नंबरचा मुद्दा जो दिलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर असा हा GR राज्य सरकारने पारित केलेला आहे आणि यामुळे ज्या महिलांची केवायसी करण्याची बाकी राहिलेली आहे त्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यांना आता आपली केवायसी पूर्ण करता येणार आहे आणि योजनेतून कोणीही वंचित राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।